शिरोळ नगरपालिका मतदान. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ नगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी मतदानास गर्दी केली होती. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ नगरपालिकेसाठी आज मतदान झाले. जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 5 आणि नगरसेवक पदाच्या 26 जागेसाठी 83 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज झालेल्या मतदानामध्ये 70.60% मतदान झाले आहे. 49,721 पैकी 35,102 मतदान झाले. शिरोळ नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 4 आणि नगरसेवक पदाच्या 20 जागेसाठी 74 उमेदवार उभारले आहेत. आज झालेल्या मतदानामध्ये 77.62% मतदान झाले. 24,549 पैकी 19,096 मतदान झाले आहे. कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 4 आणि नगरसेवक पदाच्या 20 जागेसाठी 62 उमेदवार उभारले आहेत. आज झालेल्या मतदानामध्ये 83% मतदान झाले. यामध्ये 22,224 पैकी 18,435 मतदान झाले. आज सकाळपासूनच उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, समर्थकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान आमदार यड्रावकर यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन शिरोळ कुरुंदवाड जयसिंगपूरमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षासह निवडून येणार असा दावा केला. कुरुंदवाडमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व 21 नगराध्यक्षांच्या सकट सगळेच्या सगळे उमेदवार हे प्रचंड मताने विजयी होते. असं एकंदरीत सकाळपासून चाललेलं मतदान आणि लोकांच्यातनं उत्स्फूर्तता आणि लोकांच्या एकदा नजरेकडे बघितलं की लोकांचं काय कल आहे हे लोकांचा हे कळत असतो. त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या 21 तारखेला राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षासकट पूर्ण 21 सीटा निवडून देतील असा विश्वास आहे. जयसिंगपूर आणि शिरोळमध्ये सुद्धा जयसिंगपुरात तर प्रचंड उत्साह लोकांच्या जनतेमध्ये आहे आणि जनताच उत्स्फूर्तपणे मतदान करते. याचा अर्थ जयसिंगपुरातलं उच्चांकी मतदान हे राजश्री शाहू विकास आघाडीला होईल याचा मला खात्री आहे. शिरोळमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये 21 तारखेला हे सगळे तिन्ही नगरपालिकेचे निकाल हे राजश्री शाहू विकास आघाडीच्या बाजूने दिसतील.